धुले शहर के देवपुर में 8 जून 2018 को हुए राव साहेब पाटिल और उनके बेटे वैभव पाटिल के दोगुने हत्याकांड में धुले जिला सत्र न्यायालय ने 13 मार्च को अहम फैसला सुनाया। इस प्रकरण में पूर्व नगराध्यक्ष बाजीराव पवार सहित 11 लोगों को आजीवन कारावास की सजा सुनाई गई, जबकि एक आरोपी की सजा पूरी होने के कारण उसे रिहा किया गया। अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे ने यह फैसला सुनाया। 2018 में चुनावी विवाद के चलते 5 से 6 लोगों के समूह ने राव साहेब और उनके बेटे को धारदार हथियारों से निर्मम हत्या का शिकार बनाया था। सरकारी वकील देवेंद्र सिंह तंवर और सहकर्मी वकील नीलेश दुसाने की प्रभावी दलीलों के बाद 13 में से 12 आरोपी दोषी पाए गए, जबकि वैभव उर्फ सोनू अरुण पवार को सबूतों की कमी के कारण निर्दोष घोषित किया गया। न्यायालय ने सभी आरोपियों की दलीलें सुनने के बाद उन्हें आजीवन कारावास की सजा सुनाई। दिनांक 8/6/18 रोजी देवपूर येथील वानखेडकर नगरजवळ बोरसे नगर होते, त्या ठिकाणी मयत रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्यावरती बाजीराव पवार यांच्या सांगण्यावरून कट रचण्यात आला होता आणि त्यानुसार दोघांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। यात एकूण 13 आरोपी होते। 13 आरोपींपैकी 11 आरोपींना डबल जन्मठेपेची शिक्षा मेहरबान न्यायमूर्ती जयश्री पुलाटे यांनी ठोठावली आहे। त्यापैकी एक आरोपी जो होता वैभव उर्फ सोनू अरुण पवार याची निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्या निकालाविरुद्ध आम्ही हायकोर्टात जाणारच आहे। त्याप्रमाणे विक्की वेळीस याला भादवी कलम 212 प्रमाणे 5 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे। दुर्मिळातली केस ही अशी होती की ज्याच्यामध्ये 11 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। रावसाहेब पाटील हा बाजीराव पवार याने बाळापूर ग्रामपंचायतमध्ये इलेक्शन झाले होते, त्या बाजीराव पवारच्या अगेन्स्ट त्यांनी काम केलं होतं। याच्यावरून त्यांची धुसफूस चालू होती। त्यानंतर 6 तारखेला दांडी पौर्णिमेच्या कार्यक्रमावरनं परत त्यांची धुसफूस सुरू झाली। 7 तारखेला पण परत त्यांनी वैभव पवारला पण धमकी दिली, वैभव पाटीलला धमकी दिली। ह्या सलग घटना झाल्यानंतर 8 तारखेला ही खुन्नस काढण्यासाठी त्यांनी एक कट रचला आणि स्वस्तिक टॉकीज येथे बरेच आरोपी एकत्र आले। त्यांनी हा कट कसा रचला या बाबतीत पण आम्ही पुरावा दिला। तो पुरावा ग्राह्य धरून भादवी कलम 302 व 120B प्रमाणे बाजीराव पवारला पण यांनी यात दोषी धरलेले आहे। एकूण 11 लोकांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। काय सांगाल रावसाहेब पाटील वैभव पाटील प्रकरणासंदर्भात जे काही 11 आरोपी त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, काय आपण नेमक्या समाधानी आहात का? हो, मी आज मान्य सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी आहे आणि माझा जो न्यायव्यवस्थेवरती जो विश्वास होता, पोलीस प्रशासनावर जो विश्वास होता, तो आज खरा ठरला आहे। त्यातील काही आरोपी सुटले, 2 जण, त्याबद्दलही थोडी खंत आहे। पुढे आपण प्रकरण काय घडलं होतं? 2015 मध्ये बाळापूरच्या इलेक्शनवरून हा वाद झाला होता। त्यानंतर 2018 मध्ये होळीच्या दांडा काढण्याच्या कार्यक्रमावरून परत तो वाद चिघळला। त्यानंतर 7 तारखेला परत वाद झाले। मग नंतर 8 तारखेला ही भयानक घटना घडली। त्यानंतर मी प्रशासनाच्या व कोर्टाच्या विनवण्या करून रीतसर कोर्टात दाद मागितली। वेळोवेळी पाठपुरावा करून मला खूप संकटांना सामोरे जावे लागले। कधी धमक्या आल्या, कधी पैशांचे प्रलोभन आले, पण आम्ही कशालाही बळी न पडता खंबीरपणे उभे राहून या आजपर्यंतचा हा निर्णयचा पाठपुरावा करत राहिलो आणि शेवटी आज आमच्या मनासारखा निर्णय आला आहे। जरी 2 जण सुटले तरी त्याची खंत आहे आम्हाला। त्यांचा आम्ही अपिलात जाण्याची तयारी ठेवली आहे आणि याच्या पुढेही माझ्या जीवाला खूप धोका आहे। काल पण मला शिवीगाळ करत होते, आज पण तुम्ही बघितलं असेल, काल पण बघितलं असेल। सगळ्यांसमोर मला त्यांचे नातेवाईक घरचे शिवीगाळ करतात, आरोपी शिवीगाळ करतात। त्याच्यामुळे माझ्या जीवाचा धोका अजून पुढे वाढला आहे। तरी मी कसली तमा न बाळगता अजून पुढे माझी लढाई ही अशीच चालू ठेवेल।